गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत पुणे, सांगली, औरंगाबाद की जळगाव. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद जिल्ह्यात गौताळा अभयारण्य आहे. नेक्स्ट, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, इसापूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, यवतमाळ जिल्ह्यात इसापूर अभयारण्य आहे. नेक्स्ट, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमरावती जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे. तेहेरी धरण कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड राज्यामध्ये तेहेरी धरण आहे. भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या किती? तर भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या आहे ऑप्शन क्रमांक ए 10. कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता आहे? तर हत्ती हा कर्नाटकचा राज्यप्राणी आहे. केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, निलगिरी ताहर याकरिता केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक ब, ईस्टर्न प्रॉब्लेम हे जे पुस्तक आहे ते टिळकांनी लिहिले नाही. खालीलपैकी कोण होम रूल चळवळीशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक एक, ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक हे होम रूल चळवळीशी संबंधित होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक क, फैजपूर या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये भरले होते. महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले? तर ऑप्शन क्रमांक ड, अल्लाउद्दीन खिलजी योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसविले? तर ऑप्शन क्रमांक ब, मलिक अंबर यांनी महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद आणि पूर्वीचे खडकी हे शहर वसविले. पाणी साठ्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक डी, उजनी हे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक डी, येरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी ज्ञान प्रसारक सभा ही संघटना विकसित केली. संत ल्युबिन कोण होते? तर संत ल्युबिन हे नाना फडणवीसांनी सत्कार केलेले फ्रेंच दूत होते. जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता? तर ऑप्शन क्रमांक डी, पंढरपूरचा तह झाला होता. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ऑप्शन क्रमांक डी, पाला घाट आहे. सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? तर सन 1665 मध्ये पुरंदरचा तह हा शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा यांच्यामध्ये झाला. शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
भगतसिंह राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुखदेव. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना डॅडॅश ही घोषणा दिली. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क चलो दिल्ली ही घोषणा दिली. 1 ऑक्टोबर 1949 रोजी डॅडॅश यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क माओ से तुंग. लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण 50 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. असे एकूण 1250 प्रश्न आहेत. जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे. त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून 2022 ते एप्रिल 2024 आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम गेली तर मे आणि जूनच्या देखील चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. आपल्याला परचेस करायचं असेल तर प्राईज आहे फक्त 149. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाच्या PDF आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. एकूण 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी एकूण 10 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300 प्लस प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100 प्लस प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत. 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDFचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.